नमस्कार, मी अभिजित करंडे. आपल्या सगळ्यांचं माझ्यामध्ये स्वागत. पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. माल नहीं तो ताल नहीं. या सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशांचं नाही. या म्हणी रोजच्या वापरातल्या आहेत. पैसा खिशात नसल्यावर काय गोची होते हे वेगळं सांगायला नको. एक घर चालवताना माणसाला नाकीनऊ येतं. किचनचं बजेट महिलांच्या डोळ्यात पाणी आणतं. मग भारतासारख्या खंडपराय देशाचं बजेट मांडताना काय होत असेल याचा विचारच केलेला बरा. ही अवघड गोष्ट साधणं म्हणजे भारतीय राजकारणावर आपली पकड किती मजबूत आहे याची प्रचिती देण्यासारखं आहे. 1991ला आपली अर्थव्यवस्था रुळावरून घसरलेली होती. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी आपल्या धाडसाचा, दूरदर्शीपणाचा आणि आर्थिक समजदारीचा प्रत्यय जगाला दिला. ज्याचे लाभधारक तुम्ही आम्ही आहोत. इथलं शिक्षण, उद्योग, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्र आहे. यावेळी नोटाबंदीचा जालीम, कडू आणि वादग्रस्त निर्णय सरकारनं घेतला. त्यामुळे आजचं बजेट त्याचा आरसा असणारं असायला हवं. इथल्या शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, विज्ञान, तंत्रज्ञान, महिला, तरुणांना समाधानी करणारं हवं होतं. जेटलींनी कोपरखळ्या, टोमणे, शेरोशायरी आणि कविता सादर केल्या, पण त्यातून नेमकं काय हाताला लागलं हा प्रश्न आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या. सुरुवातीला आपण दिल्लीला किरीट सोमय्यांकडे जाणार आहोत. किरीट सोमय्याजी, तुम्ही तर खुश असाल की हे बजेट म्हणजे एक नव्या दिशेला नेणारं बजेट आहे, देशाला एका नव्या प्रवाहाकडे नेणारं बजेट आहे, अशी तुलना अशा आशयाचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मात्र विरोधकांनी याच्यावरती प्रचंड गंभीर टीका केली. राहुल गांधी तर असं म्हणाले की यातून फक्त मनोरंजन झालं, बाकी काहीच हाताला लागलं नाही. मला असं वाटतं की हे तिसरं बजेट आणि राहुल गांधीची प्रतिक्रिया पण तीच दरवर्षीची तीच प्रतिक्रिया. वास्तविकरित्या जे महत्वाचे मुद्दे काय असतात कोणताही बजेटच्या पुढे, उत्पन्न किती होणार, खर्च कुठे करणार, महागाई निर्देशांक काय राहणार, बचत किती होणार, गुंतवणूक कशी होणार. आणि ते जर आपण बघायला गेलात तर हे कंटिन्युअस तिसरं वर्ष आहे की मोदी सरकारने सामान्य माणूस, गोरगरीब, ग्रामीण जनता एका बाजूला तिथे लक्ष केंद्रित करायचं. मी एक आकडा देतो, छोटासा आकडा. मनरेगाचं यावेळी तर लक्ष 48,000 कोटी रुपये खर्चाचं ठेवण्यात आलं. गेल्या वर्षी जे खर्चाचं लक्ष होतं लक्षांक तर 39,000 तर 1,000 कोटी रुपये जास्त खर्च झाले. आणि चिदंबरमचं बजेट काय होतं असायचं काँग्रेसचं की ते मोठं तरतूद बजेटमध्ये घोषणा करायचे. मनरेगाचं सांगणार 32,000 करोड खर्चा करेंगे, बजेट में प्रावधान किया, टाळा घेणार, खर्च व्हायचे 16,000 कोटी रुपये. तर एका बाजूला आर्थिक अकाउंटेबिलिटी, जो बोलेंगे वो करेंगे. दूसरा एक विषय पारदर्शकता. एक पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल, चौथं पाऊल पुढेच पुढे. डिमॉनिटायझेशन असो की जे बेनामी प्रॉपर्टीज आहेत, काँग्रेसने ते राजीव गांधीच्या काळात की केव्हा तरी पास केला होता आणि 25 वर्ष अंमलबजावणीच झाली नव्हती. आता बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट सुधारणा करून अंमलबजावणी सुरू झाली. नवीन जनरेशन ऑफ ब्लॅक मनी याच्यावर कंट्रोल, ग्रामीण भाग, इन्फ्रास्ट्रक्चर, शेतकरीच्या हातात जास्त पैसा म्हणजे गरिबांची योजना आणि भारताचा विकास. नाही, तुम्ही म्हणताय या सगळ्या गोष्टी. तुम्ही जरी याचा दावा करत असला, आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहे, त्यांच्याकडे पण मी जाणार आहे, पण तुम्ही इतके दावे करताय किरीट सोमय्याजी, पण मग तुमचे मित्रपक्ष इतके नाराज काय आहेत? उद्धव ठाकरे तर म्हणाले की हे सगळं चुनावी जुमला ठरू नये म्हणजे झालं. तिकडे राजू शेट्टी असं म्हणाले की या बजेटमधून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, काहीच मिळालं नाही, हाताला काही लागलं नाही. असं काय मग? असं आहे ना, आपल्या मराठीत म्हण आहे, निंदकाचे घर हवेचे दारी. पण आम्ही जरा चांगलंच केलं आहे की निंदकाचं घर आमच्या घरातच ठेवलं आहे. म्हणजे काय ना, आसपास जास्त फिरायला नको. हे आमचे मित्र असं दररोज तुम्ही बघून घ्या, 365 दिवस असं नवीन चांगले शब्दप्रयोग आणि लेख, अग्रलेख. त्याच्यामुळे आम्हाला आणखीन पृथ्वीराज चव्हाण किंवा आणखीनकडे जायची गरज पडत नाही. हेच आम्हाला जागा ठेवतात आणि म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो. आता मी त्या विषयावर जात नाही, कारण की आज
नक्कीच नक्कीच. काहीतरी तांत्रिक कारणामुळे किरीट सोमय्या यांचा आवाज येत नाही आपल्यासोबत, आपल्यासोबत नाही येते आता, पण थोड्या वेळात ते जॉईन होतील. पृथ्वीराज चव्हाण आहेत आपल्यासोबत दिल्लीवरून. पृथ्वीराज चव्हाणजी, मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी टीका केली, त्या टीकेला आता किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं की 3 बजेट झाली आणि राहुल गांधींचं उत्तर काही बदलत नाही, प्रत्येक बजेट नंतरचं त्यांची टीका सेम असते. फ्रस्ट्रेशन आहे की मुद्दे आहेत तुमच्याकडे? एक तर मी मुंबईतूनच बोलतोय. आता राहुल गांधींनी टीका केली ती योगच होती. आपण एक सर्वसाधारण या अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर एक प्रचंड मोठी संधी सरकारने गमावली आहे. पुढचं वर्ष हे निवडणुकीच्या चाहूल असणारं वर्ष असणार आहे. काही फार मोठे धाडसी निर्णय घेता येणार नाही. याच वर्षी काही आर्थिक सुधारणांच्या बद्दल, काहीतरी कृषी अर्थव्यवस्थेबद्दल काहीतरी ठोस धोरणं घ्यायला पाहिजे होती, पण सरकारने काहीच ठोस धोरणं घेतलेली नाही. आणि आता तोंडाला पानं पुसली हा वगैरे शब्दप्रयोग मी जरी वापरणार नसलो त्यामध्ये खूप ऑप्टिक्स आहे. आता एक आहे की ज्याप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये काही जुमले सरकारने वापरले होते, त्याच प्रकारचा एक जुमला हे पुढच्या 7 वर्षामध्ये आम्ही कृषी उत्पन्न दुप्पट करू हा होता. आता खरं म्हणजे पंतप्रधान म्हटले तर आपण समजू शकतो की ते काही फार मोठे अर्थतज्ञ नाहीत, पण आज देखील 5 वर्षात आम्ही ते उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा केलेली आहे. आता अर्थशास्त्राच्या 10वीच्या मुलाला जरी विचारलं तरी 5 वर्षामध्ये जर उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर दरवर्षी कृषी अर्थव्यवस्थेमध्ये 18-19% वाढ झाली पाहिजे. चक्रवाढ पद्धतीने मग ते 100% वाढेल 5 वर्षामध्ये. आणि यावर्षीची कृषी विकास वाढ 4% आहे. दुष्काळ पडला की ती विकास वाढ पुढे होते. पण दरवर्षी तुम्ही 18-19% कृषी विकासामध्ये कशी वाढ करणार आहात? त्याकरता शेतीमध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे, तुम्ही केली आहे किती? आणि त्यामुळे तरी अजून तुम्ही उत्पन्न दुप्पट करणार त्यामुळे निवडणुकीकरता घोषणा करत चाललेली आहे. त्याच्यापेक्षा आम्ही दुसरा काय अर्थ काढायचा? एकच उदाहरण देतो, सिंचनाचं. आज महाराष्ट्राच्या परिप्रेक्षातून पाहिलं तर सिंचनापेक्षा आपल्याकडे काही अतिशय दुसरा महत्वाचा विषय असू शकत नाही. आम्ही AIBP नावाचा ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम किंवा ज्याला आपण अतिवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम म्हणतो, तो कार्यक्रम या सरकारनं गुंडाळून टाकलेला आहे. त्याऐवजी प्रधानमंत्री सिंचन योजना आणलेली आहे. आणि प्रधानमंत्री सिंचन योजनामध्ये काही ठिबक सिंचनाचे भाग असतील, मोर क्रॉप पर ड्रॉप असं काहीतरी म्हटलेलं आहे, हर खेत में पाणी असं काहीतरी म्हटलेलं आहे. त्यामध्ये AIBPचा कंपोनंट एक आहे. तर गेल्या वर्षी AIBPला संबंध देशामध्ये किती पैसे दिले होते तर 1300 कोटी. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये AIBP कार्यक्रमाकरता वेगवेगळे सिंचन लाभ कार्यक्रमाकरता 375 कोटी ठेवलेले आहेत. आता 375 कोटीमध्ये सर्व देशातल्या मोठ्या सिंचन योजना आपण पूर्ण करणार आहोत. गेल्या बजेटमध्ये सरकारने सांगितलं होतं की आम्ही त्या सिंचन लाभ कार्यक्रमाअंतर्गत 93 सिंचन योजनांना आम्ही फास्ट ट्रॅक करणार आहे, त्याला मॉनिटरिंग करणार आहे. आणि त्यापैकी 23 मोठ्या परियोजना, त्यातल्या महाराष्ट्रातल्या 7 होत्या, या 31 मार्च 2017 पर्यंत पूर्ण करणार आहोत. त्या 23 फास्ट ट्रॅक आणि मॉनिटर योजनापैकी एक तरी योजना पूर्ण झालेली होत्या. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये मोठी लांबलचक घोषणा करायची आणि त्याबद्दल काहीच लक्ष द्यायचं नाही, तर सरकारचं नेहमीप्रमाणे चाललेलं आहे. या अंदाजपत्रकामधल्या घोषणा देखील अशाच प्रकारच्या आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्राकरता काहीही दिलेलं नाही. नक्कीच पृथ्वीराज चव्हाणांनी अतिशय म्हणजे पूर्ण डिसेक्शन केलेलं आहे सरकारचं. किरीट सोमय्याजी ते तर म्हणतात की तुम्ही कृषी विकास दर 18 ते 19% वाढायला पाहिजे, तुम्ही 4% वाढवताय. AIBPची 1300 कोटीवरून तुम्ही 375 कोटींवरती ती रक्कम आणलेली आहे. कसा विकास होणार आणि कसं 5 वर्षात उत्पन्न दुप्पट होणार? हा चुनावी जुमला आहे का? मी एक माहिती दिली होती, ते कदाचित परत आठवण करून देतो. कृषी उत्पन्न किंवा गरीब ग्रामीण शेतकरी, शेतमजूर, त्यासाठी मनरेगा योजना, आणि त्यात काँग्रेस UPAनी शेवटच्या 3 वर्षामध्ये जे राज्यात 3 वर्षाचे आकडे पहा, तरतूद किती केली आणि खर्च किती केला. आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार तर 3 वर्षाची तरतूद बघा आणि खर्च बघा. काँग्रेसवाले घोषणा करायचे, घोषणा करणार की आम्ही 32,000 कोटी खर्च करू आणि खर्च करायचा 18,000 कोटी. त्याच्या समोर
मनरेगा एक छोटं उदाहरण आहे. 48,000 कोटी रुपये. आता ते म्हणणार चुनावी जुमला. तर गेल्या वर्षी जे तरतूद केली होती त्यापेक्षा 1,000 कोटी रुपये जास्त खर्च केला. 10 लाख कोटी रुपये आम्ही लोकांच्या हातात देणार आहोत, ग्रामीण जनतेच्या हातात, शेतकऱ्यांच्या हातात, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या हातात. हे 10 लाख कोटी रुपये इट इज फॉर द ग्रोथची गोष्ट करूया. आताच मागे हिवाळी अधिवेशन झालं. नाही किरीट सोमय्या ते असं विचारतायत की तुम्ही 23 फास्ट ट्रॅक वरती ते प्रोजेक्ट सिंचनाचे पूर्ण करणार होता, ते तुम्ही पूर्ण केलेले नाहीयेत. एआयबीपी मध्ये 1,300 कोटींवरून तुम्ही 375 कोटी रुपयांवरती आणलेला आहे. तर अशा पद्धतीने उलट्या दिशेने तुम्ही जात आहात गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, आणि तुम्ही सांगतात की उत्पन्न दुप्पट करू. तर ते कसं बरं? दुसरीकडे तुम्ही तो मनरेगाचा जो रेफरन्स देताय ते तर तुम्ही म्हणाला होता की ते अपयशाचं स्मारक आहे, त्याच्यात तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागले उलटे. असं आहे की पहिली गोष्ट, हे जे सिंचनाचे प्रकल्प कुणाच्या काळातले आहेत? हे काय देवेंद्र फडणवीसनी 1.5 वर्षात निर्माण केलेले आहेत? म्हणजे जसं हे आमचे काँग्रेसचे मित्र 1971 पासून एकच वाक्य वापरतात प्रत्येक निवडणुकीत, गरिबी हटाव. म्हणजे गरिबी चालू ठेवायची आणि घोषणा करत राहायच्या. तर सिंचनाचे प्रकल्प यांनी सगळे रखडवले आणि मोठ्या मोठ्या फक्त तरतूद करायची, खर्च दमडीचा करायचं नाही. भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस असो, अरुण जेटली असो की नरेंद्र मोदी असो, वास्तविकता मनरेगाचं मी एक एक्झाम्पल दिलं. अशा प्रकारचे तुम्ही जे बजेटमध्ये चेक केलं, 64,000 कोटी रुपये नॅशनल हायवेवर खर्च करणार. यांच्या गेल्या शेवटच्या 3 वर्षाचा हिशोब घ्या. रोजचे किती किलोमीटर रस्ते तयार झाले, किती खर्च झाले. तरतूद 1,00,000 कोटीची करणार, पण खर्च एक दमडी नाही करणार. म्हणजे एका बाजूला तुमच्याकडे तुम्ही फक्त बजेटमध्ये तरतूद करून स्वतःचं कौतुक करून घेणं. पण स्थिती मी तुम्हाला डिमॉनिटायझेशनचा पॉईंट सांगत होता. आता तर इकॉनॉमिक सर्वे पण आला ना काल. काय सांगितलं होतं? यांनी फक्त एक स्वतःचं भाषण करून घेतलं राज्यसभेत यांच्या नेत्यांनी, नंतर कुणाला बोलू दिलं नाही. आणि त्या भाषणात काय सांगितलं? 0.5% जीडीपी ग्रोथ येणार, 2% जीडीपी ग्रोथ येणार, 3% येणार. आता आला ना 7% जीडीपी ग्रोथ. आम्ही पण सांगितलं होतं डिमॉनिटायझेशनच्या सुरुवातीच्या काळात 2 महिने 3 महिने आपल्याला वेदना सहन कराव्या लागणार, पण पुढे जो काळा पैसा किंवा जे पॅरलल इकॉनॉमीचा पैसा सगळ्या बँकेत आला, ही पण मोठी अचिव्हमेंट आहे. ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाण जी, ते पृथ्वीराज चव्हाण मला एकच उत्तर बोला. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही चर्चा आज सकाळी प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पावर आहे. ती 1971च्या गरिबी हटावर आहे का डिमॉनिटायझेशन वर आहे हे आपण निश्चित करूया. पहिल्यांदा मी स्पष्ट एक प्रश्न विचारला किरीट सोमय्याजींना की वारंवार पंतप्रधान आणि जेटली म्हणतायत की आम्ही 7 वर्षात कृषी उत्पन्न दुप्पट करू. या अर्थसंकल्पात जेटली पुन्हा म्हटलं की मी 5 वर्षात कृषी उत्पन्न दुप्पट करू. अगदी स्पेसिफिक ही घोषणा आहे आणि आत्ताची आहे. हे 5 वर्षामध्ये कृषी उत्पन्न दुप्पट होणं शक्य आहे का? त्याकरता 18-19% वार्षिक विकास जर आपल्याला मिळवावा लागेल, या वर्षीचा 4% कृषी उत्पन्न. तुम्ही आता डायव्हर्ट करू नका. तुम्ही 1971 कडे चाललाय, डिमॉनिटायझेशन कडे चाललाय. आता मनरेगाचा उल्लेख झाला. आता कसं फसवं आकडेवारी दिली जाते आणि यामध्ये हा अर्थसंकल्प फक्त एक ऑप्टिक्स कसा आहे, यामध्ये एक दाखवायचा भाग कसा आहे मी दाखवतो. मनरेगाला या वेळेला 48,000 कोटी रुपये दिलेले आहेत, जे आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी आहे. मान्य आहे, कारण दरवर्षी निधी वाढत जातो. पण गेल्या वर्षी जो बजेटमध्ये मनरेगा करता खर्च केला होता, मनरेगाबद्दल पंतप्रधान काय बोलले संसदेमध्ये त्याबद्दल मी जाणार नाही, पण आज मनरेगाला पंतप्रधान पाठिंबा देत आहेत. गेल्या वेळेला काहीतरी 37-38,000 कोटी दिले होते, पण त्यांना लक्षात आलं की हे पैसे पूर्ण पडणार नाहीत. म्हणून या सप्लिमेंटरी बजेटमध्ये, डिसेंबर महिन्याच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये 16-17च्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ही रक्कम वाढवून 47,500 केली होती. 47,500 कोटी रुपये हे खर्च होणार आहे 16-17 मध्ये. आता तुम्ही बजेटमध्ये वाढवून 48,000 केलेले आहे, म्हणजे 500 कोटी वाढवलेले आहेत. 1% मनरेगाच्या रक्कमेमध्ये वाढ केलेली आहे. पण तुम्ही काय म्हणता की आतापर्यंत मनरेगाला सर्वात जास्त पैसे दिले. खरं आहे ना,
48,000 रुपये सर्वात जास्त तरतूद आहे. पण गेल्या वर्षीची तरतूद 47,500 होती आणि तुम्ही 500 कोटी वाढवलेली आहे, म्हणजे 1% वाढवलेली आहे. म्हणजे आकड्याचा कसा छल चाललेला आहे हे मला दाखवायचंय. सिंचन योजनेमध्ये मी स्पष्ट उदाहरण दिलं की तुम्ही 23 योजना तुम्ही बोललात ते पृथ्वीराजी, तुम्ही बोललात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोललात आणि त्याच्यावरचं उत्तर जे आहे किरीट सोमय्यांनी ते दिलं आणि ते कसं तुम्ही ते दोन्ही गोष्टी तुलना करून सांगितल्यात. पण किरीट सोमय्याजी मुद्दा असा की ते पुन्हा पुन्हा वारंवार विचारतात की शक्य आहे का तुम्हाला हा दर गाठणं आणि 5 वर्ष नका उत्तर देऊ. नाही 5 वर्षात तुम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं शक्य आहे का? अगदी थोडक्यात सांगा. मनरेगा हे शेतकरी उत्पादन याच्या दृष्टीने एक पाऊल आहे. काँग्रेसचं 2013-14 मध्ये सरकार गेलं त्यावेळी किती खर्च झालं होतं? 16 ते 17-18 हजार कोटी. आणि आज आमचे मित्र पृथ्वीराज चव्हाण कबूल करतात की 2016-17 मध्ये मी असं विचारतो की 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं शक्य आहे का? आता राहिला दुसरी गोष्ट एग्रीकल्चर, कृषी उत्पन्नाच्या दृष्टीने दुसरा आकडा सांगतो. हा मनरेगा एक आकडा सांगितला. तुम्ही ग्रामीण सडक योजना याच्यात वाढ बघा. 10 लाख कोटी रुपये 10 लाख कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांपासून एसएमई पर्यंत त्या सगळ्यांच्या हातात देणार आहोत. मला हे मान्य आहे की पहा तुम्ही दुप्पट करायचं तुमचं लक्ष आहे, पण तुम्ही यात आणखीन वाढ करावी लागणार, तुम्हाला गती द्यावी लागणार. हे मला मान्य आहे ना. या प्रकारची आर्ग्युमेंट आणि अकाउंटेबिलिटी फ्रॉम द रुलिंग पार्टी बाय ओपोजिशन मी त्याचं स्वागत करतो. परंतु त्या दिशेने हे सरकार चाललेलं आहे. आणखीन तरतूद करायची गरज आहे, आणखीन गती वाढवण्याची गोष्ट असेल निश्चितपणे आम्ही पार्लमेंट बजेट अधिवेशनात या विषयाचा उल्लेख करून सरकारचं लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे वेधू. धन्यवाद. ठीक आहे म्हणजे थेटपणे जरी उत्तर धन्यवाद. किरीट सोमय्या यांनी सांगितलं की अजून तरतूद करण्याची गरज, आमचा हाच मुद्दा आहे. ठीक आहे तुम्ही घोषणा करता पण त्या फसव्या घोषणा आहेत ना. ठीक आहे जनतेची माफी मागितली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात माफी मागितली पाहिजे. दादा मी वाक्य सांगितलं की विरोधी पक्षांच्या भावनेचं कदर करणं याचं तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे तर माफी मागायची सांगतात. आम्ही सांगितलं तुमच्यातले काही चांगले मुद्दे असेल तर निश्चित त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधू आणि जे योग्य असेल ते योग्य सरकारचं लक्ष. आम्ही कधी जे दावा करत नाही की आम्ही देव आहोत. आणि शेवटी लोकशाहीत सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष काही त्रुटी राहत असेल, ज्या गोष्टीत त्रुटी असेल निश्चित स्वागत करू. पण जर खाली पॉलिटिकल टीका असेल तर आम्ही हसत त्यांना सांगू अरे यार थोडा तो ध्यान रखो हमारा. ठीक आहे मुद्दा तोच आहे की पॉलिटिकल टीका होऊ नये, मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण मुद्दा असा की तुम्ही म्हणताय की हे सगळं फसवं बजेट आहे, याच्यामधून हाताला काही लागत नाहीये. पण आपण जर विचार केला तर पायाभूत सुविधांसाठी म्हणजे रस्ते विकास असेल किंवा जलवाहतूक असेल त्यासाठी जवळपास 2.5 लाख कोटी रुपये दिले आहेत. रेल्वेसाठी 1.25 लाख कोटीपेक्षा जास्त तरतूद केली आणि 55,000 कोटी रुपये स्वतः गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्यासाठी ग्रामीण रस्त्यांसाठी 10,000 कोटी रुपये दिलेले आहेत. तर हा जो सगळा भाग आहे, जो पायाभूत सुविधांचा भाग आहे, जो रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, तर तुम्हाला हे सगळं पॉझिटिव्ह वाटत नाहीये का? की काय मुद्दे आहेत का नाहीत पॉझिटिव्ह, का सगळं बजेटच अगदी फसवं असं तुम्हाला वाटतंय? असं आहे की आपण एक मुद्दा घेऊया. तुम्ही रोजगाराचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी आपल्या निवडणुकीच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगार निर्माण करू. खरं आहे का खोटं आहे? 2.5 वर्षामध्ये 5 कोटी नवीन रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते. आतापर्यंत 1.5 लाख रोजगार देखील नवीन निर्माण झालेले नाही. उलट अमेरिकन व्यापार संरक्षणवादी धोरणं आहेत, प्रोटेक्शनिझमची धोरणं आहेत. आता H1 विसाच्या बद्दल निर्बंध घातलेले आहेत. इंग्लंडमध्ये ब्रेक्सिट झालेलं आहे. फ्रान्सच्या निवडणुकीचा निकाल हा वेगळ्या दिशेने चाललेला आहे. सगळे संकुचित अशी धोरणं लोक, प्रोटेक्शनिस्ट धोरणं लोक स्वीकारतात. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे त्याकरता सरकारकडे काही धोरण आहे का? काही कोणी सांगितलेलं नाही. आता काय झालंय, उद्देश चांगले काय सांगितलं की आम्ही मेट्रो करता नवीन धोरण आणणार आहे, आम्ही मेट्रो करता नवीन कायदा आणणार आहे, चांगली गोष्ट आहे.
आम्ही FIPV बंद केलेलं आहे आणि त्याऐवजी आम्ही नवीन व्यवस्था करणार आहोत. आम्ही जे कार्ड जे आपण इलेक्ट्रॉनिक अर्थव्यवस्थेकडे चाललेलो आहे, डिजिटल इकॉनॉमीकडे चाललेलो आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही डिजिटल इकॉनॉमी त्यामधून एक ट्रान्झॅक्शन करता, व्यवहार करता, कार्ड स्वाईप करता, तेव्हा कुठल्या तरी खासगी परदेशी कंपनीला 5-2-3% कमिशन जातं. ते कमिशन किती दिलं पाहिजे याबद्दल जो नियामक व्यवस्था आहे ते नियामक व्यवस्था आधी अस्तित्वात आली पाहिजे. नाहीतर अब्जावधी रुपये हे कमिशनच्या रूपाने परदेशी जातील. त्याकरता तुम्ही काही नियंत्रण केलेलं आहे की किती कमिशन घ्यायचं प्रत्येक व्यवहारावर. तुम्ही एका बाजूला डिजिटल व्यवहार करा म्हणून सगळ्या अर्थव्यवस्थेला एक वॉर ऑन कॅश निर्माण केलेलं आहे. रोकड नष्ट करा असं तुमचा दुराग्रह चाललेला आहे. आणि का रोकड नष्ट करून काय करा तर क्रेडिट कार्ड वापरा, डेबिट कार्ड वापरा, कॅश कार्ड वापरा. आणि प्रत्येकदा आपण एक कार्ड वापरलं की 2% कमिशन त्या परकीय कंपनीनं जाते. त्यामुळे तुम्ही नियंत्रण काही आणणार आहे का? तर तुम्ही सांगितलं की आम्ही एक व्यवस्था निर्माण करणार आहोत. प्रत्येक आम्ही अमुक करणार आहोत, तमुक करणार आहे. आता मेट्रोचा नवीन धोरण असेल, मेट्रोचा कायदा असेल, तुम्ही वर्षभर काय करत होता? बजेटमध्ये तुम्ही घोषणा केली, तुम्ही पूर्ण करत नाही. मी सांगतो मागच्या वर्षीची एक घोषणा होती शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आम्ही 20 वैश्विक दर्जाची महाविद्यालय पृथ्वीराज चव्हाणजी, शिक्षणाच्या विषयावर तुम्ही पुढे येणार आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाम थांबवते. आधी या तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर घेऊयात की उद्देश चांगला आहे. किरीट सोमय्याजी, पृथ्वीराज चव्हाणांनी एका तर गोष्टीचं कौतुक केले की तुमचे उद्देश चांगले, फक्त तुम्ही वस्तुस्थिती समोर ठेवून बोलत नाही, तुम्ही फक्त घोषणा करता, तुम्ही पूर्ण करत नाही त्या. मी उद्देश नाही, पृथ्वीराज चव्हाणांची पण आम्ही निश्चितपणे सल्ला घेऊ. उद्देश रोखीकडून डिजिटलायझेशन, डिमॉनिटायझेशन, पण काँग्रेसने संसदेत आणि बाहेर सांगितलं आमचं समर्थन आहे. मग तर डिजिटलायझेशन हवं आहे आपल्याला की रोखीचा व्यवहार हवा आहे? हा मुद्दा एकदम परफेक्ट आहे की डिजिटलायझेशनकडे गेलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून गेलं पाहिजे. राज्य सरकार ज्या ज्या पक्षाची असेल समर्थन दिलं पाहिजे. गव्हर्नमेंट युटिलिटीचे जे पण काही बिलिंग होत असेल डिजिटल पेमेंट हा एक फार चांगला मुद्दा. गेले महिन्याभर आपण चर्चा करतोय, सरकार पण विपक्ष पण, की डिजिटलायझेशन मध्ये जे कमिशन आहे, ज्यावेळी व्यवहार एवढेच व्हायचे त्यावेळी ते 2% घ्यायचे. जर आता आर्थिक व्यवहार उलाढाल टर्नओव्हर एवढं होत असेल तर त्याच्यावरचं कमिशन कमी झालंच पाहिजे. फार सुंदर मुद्दा पृथ्वीराज चव्हाणांनी मांडला आहे, मी त्याचं समर्थन करतो. त्या दृष्टीने सगळ्यांना विश्वासात घेऊन एक आपण भीम ॲप सुरू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमराव आंबेडकरांचा, त्याला म्हणजे भीम ॲप सरकारने केलं. कशासाठी केलं की बाबा हे जे 2% जे आहेत इट इज टू मच. आय सर्टनली एग्री विथ पृथ्वीराज चव्हाण, पण याचा अर्थ रोखीकडे जा. मला असं वाटतं आपल्याला उलट काटे फिरवायचे नाही. ते असं विचारतात किरीट सोमय्याजी, ते असं विचारतात तुम्हाला. मी तुम्हाला मुद्दाम थोडं थांबवून विचारतो कारण तो प्रश्न आहे, जो प्रश्न इकडे तिकडे जाऊ नये यासाठी ते असं विचारतायत की त्याच्यावरून जे कमिशन जातं ते कमिशन परदेशी कंपन्यांना जातं, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुमची काही धोरणं आहेत का? तुम्ही ते धोरण आखलंय का? गेल्या 2-3 महिन्यांपासून हे सगळं चालू आहे, तर तुम्ही ते धोरण का तयार केलं नाही? इतकाच प्रश्न आहे साधा. दादा, मी तुम्हाला उत्तर दिलं, तुझं लक्ष नसेल तर मी तुला तुम्हाला परत सांगतो. भीम ॲप म्हणजे त्याचा अर्थ की ते भारतात निर्माण झालेला एक ॲप आहे. परदेशी कंपनीकडे ते पैसे जाऊ नये हा तर एक भाग आहे. आपण रुपे कार्ड केलं हा दुसरा पॉइंट आहे. ज्यावेळी डिजिटल व्यवहार एवढे कमी होतात त्यामुळे 2% 1% कमिशन कोणी घेत असेल, आपण टर्नओव्हर वाढवलं, सरकारचे युटिलिटीचे सगळे बिल आपण डिजिटल व्यवस्थेद्वारा घेतले, तो ऑटोमॅटिकली टर्नओव्हर वाढल्यामुळे त्याचं कमिशन कमी होणार. पण मी ऑटोमॅटिक रूट असं नाही म्हणत. ठीक आहे पण तुम्ही म्हणताय की भीम ॲप येऊन अजून काही दिवस पण उलटले नाहीत आणि रुपे कार्ड किती वापरली जाते त्याची पण संख्या आपण विचारात घेतली पाहिजे. जरी तुम्ही मला ते उत्तर दिलं आहे असं जरी तुम्ही म्हणत असाल तरी, पृथ्वीराज चव्हाणजी तुमचं या उत्तरानं समाधान झालंय का? नाही झालं. मी एकच विचारतो, डिमॉनिटायझेशनचा तुम्ही मुद्दा घेतलेला आहे, खरं ते बजेटची चर्चा आपण डिमॉनिटायझेशन चर्चा करू. माझी अपेक्षा होती की 31 डिसेंबरच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी डिमॉनिटायझेशनची काही आकडेवारी आम्हाला सांगितली नाही, आमची निराशा झाली. पण ठीक आहे, एका दिवसात काही सगळी आकडेवारी येईल नसेल. आज बजेटच्या भाषणामध्ये थोडी माहिती दिली, थोडी माहिती सरकारने दिलेली आहे की आता 2 लाखापेक्षा रोखीने पैसे ज्यांनी जमा केले
ते 10.4 लक्ष कोटी रुपये एवढे पैसे जमा झाले. ठीक पण आहे. आमची अपेक्षा होती की सगळा हिशेब आज अर्थमंत्री मांडतील, त्यांनी तो मांडलेला नाही. नाही. त्यांनी मांडला नाही ते कारण असं आहे की हा सगळा डिमॉनिटायझेशनचा हा सगळा प्रयोग ठीक. फसलेला आहे, तो त्यांना कबूल करायचा नाही. ठीक तर आहे. मला एक सांगायचं, आता तुम्ही रुपे कार्डचा उल्लेख केला. रुपे कार्ड हे भारत सरकारने केलेलं आहे, पण रुपे कार्डचं काही कमिशन अमेरिकेतल्या डिस्कवरच्या बँकेला जातं का नाही? तुम्ही असं सांगताय मला की हा सगळा व्यवहार, आम्हाला अशी शंका आली की तुम्ही जर 500 रुपयाच्या नोटा मुद्दाम त्याची टंचाई निर्माण केली, त्यामुळे सगळ्यांनी डिजिटल व्यवहाराकडे जावं आणि दर 2% 1% कमिशन या परकीय कंपन्यांना द्यावं, म्हणून तुम्ही 500 रुपयाची मुद्दाम कृत्रिम टंचाई निर्माण केली असा आरोप केला, तर तुम्ही काय उत्तर देणार आहात? ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाणजी, मुद्दा असा आहे की म्हणजे तुमचे मुद्दे अनेक आहेत आणि त्याला उत्तर, काही मुद्दे त्यांनी मान्य केले आहेत की याचं स्वागत केलं पाहिजे आणि याच्यावर विचार केला पाहिजे. पण आता एक आपण शेवटाकडे आहोत थोडं खरं तर, पण या अख्ख्या अर्थसंकल्पातले तुम्हाला काही चांगले मुद्दे वाटतात का की जे हायलाईट करायला पाहिजेत आणि जे ॲप्रिशिएट करायला पाहिजेत, आणि तुम्ही या अर्थसंकल्पाला किती गुण द्याल 10 पैकी? तर मी गुण वगैरे कधीच देत नाही असं, पण मला वाटतं की ही फार मोठी संधी हुकलेली आहे. आज खरं म्हणजे वैश्विक व्यवस्थेचा मी उल्लेख केला, एक संकट आहे अर्थव्यवस्था. तुम्ही काही त्याबद्दल बोलायला तयार नाही आहे. अमेरिकेची जे आक्रमण चाललेलं आहे अमेरिकेकडून, आपला H1 व्हिसा बंद करून आज IT कंपन्यांच्यावर आक्रमण, त्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे. तुम्ही कृषी अर्थव्यवस्थेमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला तुम्ही प्रोत्साहन देत आहे. कृषी क्षेत्राचं खाजगीकरण करण्याकरता तुम्हाला वेळ आहे, खाजगीकरण आहे. मी या ठिकाणी सांगितलं पेमेंट अथॉरिटी निर्माण करणं चांगली गोष्ट आहे, पण आधी ती पेमेंट अथॉरिटी निर्माण करा. किरीटजी म्हटले की 2% 1% कमिशन बाहेर चाललो तुम्ही बंद करणार आहे. तुम्ही भारतातल्या जनतेला विश्वास द्या की ज्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू कमिटीने म्हटलेलं आहे की बिलकुल कमिशन घेतलं नाही पाहिजे, किंवा घेतलं तर अगदी 1 पैसा, 100 रुपये 1 पैसाचं फार अगदी कमी प्रमाणात 1 बेसिस पॉईंट 5 बेसिस पॉईंट एवढं कमिशन घेतलं पाहिजे. असं काहीतरी केलं तर आम्ही सगळे जाऊ. आज भारतामध्ये 97% व्यवहार रोखीने होता. तुम्ही आम्हाला एक रोड मॅप द्या ना, 2020 पर्यंत किती टक्के आपण रोखीने करणार आहोत, 2025 पर्यंत किती टक्के रोखीने करणार आहोत. का तुम्ही वॉर ऑन कॅश सुरू केलेलं आहे, तुम्हाला झिरो कॅश इकॉनॉमी करायची आहे का? ठीक आहे. कोणी त्याचे उत्तर दिले पाहिजे त्याबद्दल. ठीक आहे. म्हणजे धोरणांबद्दलचे प्रश्न आहेत आणि अजून काही प्रश्न तसे कायम आहेत. तुम्हाला खरं तर म्हणजे पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्हाला खूप अपेक्षा आहेत जेटलींकडून आणि तुम्ही गुण देणं टाळताय. खरं तर तुम्ही मुख्यमंत्री असताना या म्हणजे विरोधकांनी गुण दिले होते, त्यामुळे तुम्हाला संधी आहे. खरं तर तुम्ही अजून एकदा प्रयत्न करून बघाल तसा. मी गुण देणार नाही, कारण मला इतकं दुर्दैव वाटतंय की आज शेवटी देश आपला एक आहे, आपले एकच पंतप्रधान आहेत, आपले एकच आणि आपली एकच अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्थेवर जो डिमॉनिटायझेशनच्या रूपाने हल्ला झाला त्यातून आपण सावरलेलो नाही. त्यामुळे सगळ्यांनीच आपली अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. एकेकाळी प्रथम क्रमांकाची असणारी अर्थव्यवस्था त्या डिमॉनिटायझेशनमुळे ती खाली गेलेली आहे. IMFचं म्हणणं आहे, तुम्ही नेमकं तो उल्लेख टाळताय. आज आपल्या अर्थव्यवस्थेला संकट उभारलेलं आहे, त्यातून आपण बाहेर कसं पडायचं सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. पण पृथ्वीराज चव्हाणजी, मुद्दा असं का होतंय की जितका परिणाम खरं तर ग्राउंड वरती दिसायला पाहिजे होता तितका तर दिसत नाहीये डिमॉनिटायझेशन नंतर, नोटाबंदी नंतर, असं का होतंय? आता असं आहे की तुम्ही आकडे पहा. आज फक्त प्रश्न एवढाच आहे की आज रिझर्व्ह बँकेने सुद्धा कबूल केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही थंडावलेली आहे, ही मंदीच्या कडे चाललेली आहे. अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये कमी होणार आहे, हे तर स्वतः सरकार म्हणते. डॉक्टर मनमोहन सिंग म्हटले की 2% अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये कमी होणार आहे. काही कंपन्या आहेत त्या तर म्हणतात 3% अर्थव्यवस्थेमध्ये कमी होणार आहे. असं कोणीच म्हणत नाही की डिमॉनिटायझेशन मध्ये आज तात्पुरता एक वर्षभर तरी नुकसान होणार नाही, होणार आहे. इथं मिळवलं काय आपण? जरी 30 लोकांनी त्रास सहन केला, लोकांनी स्वखुशीने त्रास सहन केला असेल, लाईनीत उभं राहिले, जवळजवळ 100 लोक मृत्युमुखी पडले, तर शेवटी मिळवलं काय? किती काळा पैसा नष्ट झाला? सरकार उत्तर का देत नाही? आमचा आरोप आहे की जो 15.4 लक्ष कोटी रुपयाच्या नोटा होत्या त्या सर्वच्या सर्व नोटा बँकेत परत आलेल्या आहेत. म्हणजे यापैकी किती काळा पैसा होता आणि किती पांढरा होता, आणि तो सगळ्याच्या सगळा काळा पैसा तुम्ही पांढरा करण्यामध्ये मदत केलेला असा आमचा आरोप आहे. ठीक आहे. किरीट सोमय्याजी, मी परत एकदा तुमच्याकडे येतो. मुद्दा असा आहे की पुन्हा पुन्हा हेच आरोप होत आहेत. तुम्ही स्वतः या म्हणजे खरं तर उद्धव ठाकरे असंही म्हणाले की दर वर्षी बजेटच कशाला मांडता, कारण गेल्या बजेटमधलेच मुद्दे किंवा त्या जी आश्वासनं ती या वर्षापर्यंत पूर्ण झालेली नाहीये. तर अशा अवस्थेत सुद्धा, तुमच्या मित्रपक्षांनी केलेल्या टीकेच्या अवस्थेत सुद्धा तुम्ही अरुण जेटलींनी मांडलेल्या बजेटला किती मार्क द्याल?
पृथ्वीराज चव्हाणांचे 2 मुद्द्यांचं व्यवस्थित उत्तर देतो, म्हणजे मार्क तुम्हाला देणं सोपं पडेल. एक मला सांगा, इथे टीव्हीवर काही स्पर्धा चालली आहे का? 90% कोणी सांगतो, कोणी 93% सांगतो, कोणी 97% आमचा रोख व्यवहार होत आहे. हे अभिमानाची गोष्ट वाटते का? हे काय 2 वर्षात मोदीमुळे नाही झालं ना? काय काय वेळी सचिन आपल्यासारखे एंकर पण उभं काय मी केलं का हे 97% केस व्यवहार? आणि हे केस व्यवहार अभिमानाची गोष्ट आहे. सांगा, आपला नवीन जनरेशन सांगा ना की आम्ही सगळं असंच पॅरलल इकॉनॉमी चालवणार. तुम्ही सांगा, आम्हाला मान्य नाही. म्हणून पहिलं हे कबूल करो की मोदीमुळे 97% नाही झालेलं आहे. नंबर 2, हे 97% ठेवायचे आहे की 110% करायचे आहेत, की मग याला 80%वर आणायचं आहे? ते दुसरी गोष्ट सांगा. तुम्हाला मान्य आहे का हे कमी झालं पाहिजे? मग तुम्ही सांगा कमी झालं पाहिजे, पण तुमची ही दिशा किंवा तुमचे हे पाऊल आहेत त्यात 2% कमिशन जाते, ते अति आहेत. मान्य आहे ना, ते आपण कमी करीतच आहोत. पण म्हणजे तुम्ही हे सांगणार नाही आज घोषणा करा, उद्या कमिशन कमी, उद्या 50% केस का नाही झाले? तिसरी गोष्ट, आजपर्यंत जो काही पैसा होता तो बँकेत आला होता का? आज टोटल जितके पण जे काय म्हणतात ना, हे समजा असं म्हणतात 100% मनी हॅज कम बॅक. 100% आलं ना आता बँकेत, म्हणजे आता सिस्टम मध्ये आला ना. आता ह्या बँक अकाउंट मधून कुठेही काढणार तर कॅश ट्रेल त्याच्यावर ऑब्झर्वेशन राहणार नाही. माझा ऐकून घ्या दादा, टीका करणं फार सोपं असते, पण इमानदारीने टीका करायला गेलं तर तुम्हाला हे वाटणार की हो बाबा हा सगळा पैसा आला. आता त्यात जे ॲबनॉर्मल डिपॉझिट आहेत त्याची चौकशी सुरू आहेत. दुसरी गोष्ट, याच्या पुढे कुठेही खर्च होणार तर तो टॅक्स द्यावा लागणार. म्हणून कुठल्याही गोष्टीला बघण्याची दृष्टी असते. तुम्ही आमचा मित्र पक्ष आणि आमचे मित्र पृथ्वीराज चव्हाण ह्या दोघांमध्ये अंतर आहे. पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्ष असले तरी मित्र आहे. त्यांचं जे कुठले मुद्दे असतो आम्ही गंभीरतेने घेतो. आणि जे आमचे मित्र पक्ष आहेत हो, त्यांची थोडी अवस्था बघून घ्या ना यार. तुम्ही पण त्यांचा दर रोज उठून नाव घेतात. गेले 365 दिवस त्यांना चैन पडत नाही. मुंबई महापालिका, आज तो मुंबई महापालिका विषय नाही आहेत, म्हणून तो वेगळा आपण विषय घेऊ. आमच्या मित्रांचे जे काय ऑब्झर्वेशन आहेत त्याचा निश्चितपणे आम्ही त्यातनं जे योग्य मुद्दे असेल त्याच्यावर निश्चितपणे पार्लमेंटमध्ये वित्तमंत्रीशी चर्चा करू. किरीट सोमय्याजी, गुण किती देणार सांगितलंच नाही तुम्ही. इतकी चांगली संधी आहे, तुमचंच गव्हर्नमेंट आहे, तुमचंच सरकार आहे, तुम्हीच परीक्षक आहात. मला पृथ्वीराज चव्हाणचा मुद्दा फार आवडला. मी पण काय काय वेळी गुण देण्याचा भानगडीत पडायचो की गुण मी परीक्षा दिली आहेत तर ते मास्तरांनी गुरुजींनी द्यायचे असते, जनतेकडून गुण मिळवायचे असते. स्वतःचा मग रुलिंग पार्टीवाला म्हणणार 10 पैकी 12 गुण देणार आणि विरोधी पक्षवाला म्हणणार 10 पैकी 2 देणार. म्हणजे आपण काय काय वेळी मला म्हणून मी मग आधी सांगितलं ना, फरक एवढाच आहे. एक विरोधी पक्ष आहेत परंतु मित्र आहेत, आणि दुसरा मित्र पक्ष आहेत परंतु. म्हणून मला पृथ्वीराज चव्हाणांचा हा पॉईंट खरंच मी जनतेसमोर कौतुक करतो की गुण जनतेने द्यायचे असतात. आपण जनतेसमोर आपल्याला जे योग्य वाटते त्यांचा लक्षात आणून देतो. आम्हाला काम करू द्या 5 वर्ष, आणि 5 वर्षानंतर जनतेच्या दरबारात जाऊन त्यांच्याकडून आमचं पेपर तपासून घेऊ. चला ठीक आहे, मुद्दा हरकत नाही. लोकशाहीमध्ये ही एक गोष्ट चांगली आहे की कधी कधी मित्र शत्रू वाटायला लागतो आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा मित्र वाटायला लागतात. ही एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हरकत नाही. पण आपला देश आहे, आपले पंतप्रधान आहेत आणि आपली अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे ती कधी फेल जावी असं कोणालाही वाटत नाही. पण काही मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे. जर चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवलं पाहिजे, आणि कथनी आणि करणीमध्ये अंतर पडत असेल तर ते दाखवलं पाहिजे. म्हणून ही चर्चा होती. उम्मीद पे दुनिया कायम आहे. पुढच्या वर्षी जेव्हा जेटली उभे राहतील पुन्हा अर्थसंकल्प सादर करायला, तेव्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल आणि जेटली किती यशस्वी झाले हेही समोर येईल. आपल्या दोन्ही मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.